बाजीराव पानमननी स्वतःच्या प्रॉपर्टी या लोकांच्या नावावर कशा काय केल्या, पाहुण्या रावळ्यांच्या, दुनियादारींच्या यांच्या नावावर करून हे स्वतःचं झाकायला पाहतात. हे झाकणार आहे का? तरी मी सर्व जनतेला अशी नम्र विनंती करतो की तुम्ही मतदान करा, अगर नका करू, फक्त रिक्षा चिन्हाला हे मतदान कोणी करू नये एवढी माझी कळकळीची विनंती. जर ते निवडून आलेलं पॅनेल जर समजा पुन्हा निवडून आलं तर गोरेश्वर संस्थेचं पुन्हाही जे काय वाटोळं व्हायचं ते झालेलं आहे आणि पुन्हा होणार ही 100% निश्चित आहे. भ्रष्टाचार केला नाही मग जेलमध्ये जायचं कारणच काय आहे? कायदा काय सांगतो? कायद्याने फुकट उचललं का तुम्हाला घरून? बिना भ्रष्टाचार तर कोणी तुम्हाला अटक करील का? हे बाकीच्या लोकांच्या पैशाची सोय तुम्ही तुरंत करा. 24 घंट्याच्या आत जर तुम्ही पैशाची सोय केली तर तुमच्या पाठीमागं सारा पब्लिक राहील. पण तुम्ही पैसे खाल्ले नाही म्हणता, भ्रष्टाचार केला नाही म्हणता, मग हे लोकांचे ठेवलेले पैसे गेले कुठे? बायकोचा डिवोर्स करणे, सासऱ्याच्या नावावर प्रॉपर्टी करणे, मुलीच्या नावावर लोणावळ्याला प्लॅट घेणे, ह्या प्रॉपर्टी आल्या कुठून? तुम्ही का मोते पावळ्याचा व्यापार केला होता का बाजीराव पानमननी कुठं? हे लोकांचे पैसे ठेवीचे ठेवलेले, तिकडे 2% 3% प्रायव्हेट व्याजाने वापर करून गैरवर्तणूक केलेली आहे. आणि गैरवर्तणूक करून आता तुम्ही लोकांना मतदान मागता, स्वतः सांगता का आम्ही भ्रष्टाचारी नाही, अहमदास नांगरे सांगतात आम्ही भ्रष्टाचारी नाही. मग भ्रष्टाचारी कोण आहेत?